श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेस शनिवारपासून प्रारंभ झालाय. पहिल्याच दिवशी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांचा तैलाभिषेक कार्यक्रम मोठ्या मंगलमय वातावरणात संपन्न झाला. 31वे श्री पशुपती लिंग व विरकर गणपती सम्राट चौक विरकर बळा येथे नंदी ध्वजाची मिरवणूक आली असता पीबी ग्रुप व माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे मित्र परिवारातर्फे भक्तांना तसेच नंदी ध्वजधारकांना मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या हस्ते महापूजा व आरती पार पडली. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर. गेल्या 20 वर्षापासून पीबी ग्रुपतर्फे दूध वाटपाचा उपक्रम राबवला जातोय. या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते संतोष पवार, माजी नगरसेवक गणेश पुजारी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पीबी ग्रुप व माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या वतीनं सामाजिक बांधिलकीतून एक आदर्श उपक्रम राबवला जातो असे गौरवास्पद उद्गार राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून काढले. आमचे सहकारी आनंदजी चंदनशिवे यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे दुग्ध वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आणि ते दुग्ध वाटपाचा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आनंदजी चंदनशिवे हे एक नगरसेवक नसून या सोलापूर शहरामधल्या दलित चळवळीचा एक मोठा आवाज आहे. नुसतं सोलापूर शहर नव्हे तर आंबेडकरी चळवळीचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आक्रमक असा चेहरा म्हणून आनंद चंदनशिवेकडे पाहिलं जातं. सोलापूर शहरामध्ये सिद्धरामेश्वराची यात्रेचा उत्साह जो असतो अतिशय जोमानं संबंध जगभरातला सिद्धेश्वर रामेश्वर प्रेमी या ठिकाणी या यात्रेच्या निमित्तानं आवर्जून भेट देत असतो. आपली सोलापूरची गड्डा यात्रा ही अत्यंत जगप्रसिद्ध अशी यात्रा आहे आणि त्या यात्रेचं एक वेगळं आगळं असं महत्त्व आहे आणि लोकांच्या श्रद्धेच्या अनुषंगानं या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम अनेक जण आयोजित करत असतात. श्री पशुपती लिंग परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. जवळपास 5000 लिटर मसाला दूध यावेळी वाटप करण्यात आले. श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त भाविकांना मसाला दूध वाटप करण्याची परंपरा जोपासली. यातून सर्वधर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश मिळतो अशी भावना माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केली. या भागामधल्या सर्व लिंग सुशोभित करून आम्ही गेल्या 20 वर्षापासून दूध वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री म्हणजे सायंकाळी 6 वाजल्यापर्यंत ही दूध वाटपाचा कार्यक्रम हजारोच्या संख्येनं भाविक आणि नागरिक बंधुभगिनी या ठिकाणी ह्या दुधाचा प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. त्याचबरोबर जे आम्ही ही दूध संकलन या ठिकाणी करण्याचं काम 5000 लिटरपेक्षा जास्त दूध या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीनं मसाला दूध त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून भाविकांना या ठिकाणी जी 68 लिंगाचा जी प्रदर्शनं घातल्यानंतर ज्या वेळेला थकवा येतो म्हणजे या 68 लिंगाचं जंक्शन ठिकाण म्हणलं तर या ठिकाणी विरकर गणपती आणि पशुपती लिंग या ठिकाणी म्हणलं तर वावं ठरणार नाही. या प्रसंगी भक्तगण व पीबी ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या यन्नीमज्जन, अक्षता सोहळा, होम हवन आणि दारूकामसह विविध धार्मिक विधींसाठी सोलापुरात येणाऱ्या भाविकांना तसेच सोलापुरातील भक्तांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री वैदिक मंडळ सामाजिक संस्था सोलापूर. अध्यक्ष विजयकुमार शिवानंद मठपती बेंबिळगे. उपाध्यक्ष विरूपक्षलिंग गौरीशंकर स्वामी. सेक्रेटरी संगन बसय्या गुरुशांतय्या पुराणे.
सह सेक्रेटरी दयानंद कांतय्या स्वामी, खजिनदार शरण बसवेश्वर मल्लय्या स्वामी, सह खजिनदार श्रीशैल शरणय्या हिरेमठ व समस्त श्री वैदिक मंडळ सामाजिक संस्था सोलापूर. सोलापूर धामा हो